हाय फ्रेंड्स, चला तर मग आज लविशच्या फरमाईश खातर आपण बनवूया फ्रेंच फ्राईज. त्यासाठी मी 4 बटाटे घेतले. त्याला फ्रेंच फ्राईजचा आकार देऊन लांब लांब असं कट करून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा, प्लीज स्किप नका करू. आणि प्लीज माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा, पूर्ण असे काप लांब लांब असे काप करून घेतले. घरातल्या वस्तूंपासूनच बनणारे असे फ्रेंच फ्राईज खरंच खूपच छान येतात. एकदा नक्कीच ट्राय करा. आता सगळं कट करून झाल्यावर आपण स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्याने, म्हणजे जे बटाट्याचं असतं व्हाईटपणा तो सगळं निघून जातो. बघा, स्वच्छ करून आपण आता एका चांगल्या रुमालाने पुसून घेऊया. मस्त कोरडे असे काप करून पुसून घेऊया. बघू शकता. बघा, आता बऱ्यापैकी आपले मस्त कोरडे केलेत. आता फक्त मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि तेल टाकूया. मी कॉर्नफ्लॉवर टाकणार नाही, कारण मी एअर फ्रायरमध्ये बनवणार होती, म्हणून मी कॉर्नफ्लॉवर टाकलं नाही. जर तुम्हाला डीप तेलामध्ये तळायचे असतील तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकून तळू शकता. तसेही छान येतात, पण मी असे बिना कॉर्नफ्लॉवरचे केले. बघू शकता. या टिनमध्ये आता टाकून घेईन. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. खरंच मुलांना खूपच आवडेल. मुलांना अशा चटपटीत वस्तू जास्त आवडतात, म्हणून बाहेरून आणण्यापेक्षा घरीच नक्कीच ट्राय करा. आणि घरातल्याच वस्तूंपासून बनणारी अशी फ्रेंच फ्राईज आहेत. बघा, आपण एअर फ्रायरमध्ये आता लावून देऊया. 15 मिनिटासाठी शिजून घेऊया. बघू शकता, मस्त गोल गोल असे फिरत आहे, म्हणजे आपले फ्रेंच फ्राईज रेडी होत आहे. जसे बाहेरून आणतो सेम तशा प्रकारेच आपले घरचे देखील फ्रेंच फ्राईज येतात. एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा कोणी ट्राय केले आणि खरंच चांगले आले असे. बघा, टेक्स्चर बघा, किती सुंदर असे फ्रेंच फ्राईज तयार झालेत. बघा, किती छान असे झालेत. चला तर मग आता लविशला विचारूया फ्रेंच फ्राईज कसे झालेत ते. What was your favorite French fries? It's very yummy. तुम्ही पण म्हणून खा आणि मला खाली कॉमेंट मध्ये सांगा कसला बनलाय फ्रेंच फ्राईज.